अकोला शहरातील चौकाचौकात तैनात असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सर्वसामान्य नागरिकांचे रस्त्यावर गहाळ झालेले मोबाईल, पर्स, महत्वाचे कागदपत्रे असलेली बॅग सापडल्यावर परिश्रमपूर्वक शोध घेऊन परत तर करीतच आहे, परंतु अकोला शहरात प्रचंड संख्येने धावणारे ऑटोचे चालक सुद्धा प्रामाणिकतेचा परिचय देत आहेत। काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात शहरात धावणाऱ्या ऑटो चालकांची मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन करून ऑटोत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या चीजवस्तू नजरचुकीने ऑटोत राहिल्यास आपल्या प्रामाणिकतेचा परिचय देऊन परत करण्याचे आवाहन केले होते व प्रामाणिकतेचा परिचय देणाऱ्या अशा ऑटो चालकाचा उचित सत्कार करण्यात येईल असे जाहीर केले होते। त्याला उत्तम प्रतिसाद भेटताना दिसत आहे। सोमवारी 7 जून रोजी पंचशील नगर येथील राहणारी आरती मंगेश मोरे ही गरीब महिला काही कामानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र येथे गेली होती। तिच्यासोबत लहान मुलगा सुद्धा होता। तिने त्या मुलाच्या हातात मोबाईल दिला, परंतु काम झाल्यावर घाई गर्दीने बाहेर आल्यावर लक्षात आले की मोबाईल बँकेतच राहिला। परत जाऊन मोबाईलचा शोध घेतला, परंतु मिळून न आल्याने याची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला करण्यासाठी ऑटोमध्ये बसून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवून परत घरी गेली। दरम्यान घरी गेल्यावर बऱ्याच वेळाने लक्षात आले की तिची पर्स, ज्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, बेसर असे दागिने व तिचे व तिच्या नवऱ्याचे मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक इत्यादी महत्वाची कागदपत्रे होती। ती पर्स ऑटोमध्येच राहून गेली। ही जाणीव होताच त्या महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली। एकाच दिवसात मोबाईल व दागिने व मूळ कागदपत्रे असलेली पर्स अशा 2 वस्तू तिने गमावल्या होत्या, परंतु ऑटो चालकाने प्रामाणिकतेचा परिचय देऊन सदर पर्स संध्याकाळी वाहतूक शाखेत जमा केली। वाहतूक अंमलदार यांनी आरती मोरे या महिलेसोबत संपर्क करून माहिती दिली। दुसऱ्या दिवशी 8 जून रोजी हरवलेली पर्स आरती यांना शहर वाहतूक कार्यालयात पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्या उपस्थितीत स्वाधीन करण्यात आली। यावेळी त्या महिलेच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले होते। त्यांनी शहर वाहतूक पोलीस व प्रामाणिक ऑटो चालक मोहम्मद हनीफ यांचे आभार व्यक्त केले। दागिने व महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत करून आपल्या प्रामाणिकतेचा परिचय देणाऱ्या ऑटो क्रमांक MH30 BC 1333 चालक मोहम्मद हनीफ, मोहम्मद इक्बाल राहणार सिंधी कॅम्प यांचा पुष्पगुच्छ व रोख बक्षीस देऊन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सत्कार करून कौतुक केले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, अकोला।